स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी वेगवान मारा करण्यासाठी घिवली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी राईट मोर द विकेट. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख पद्धतीने चेंडूला वळवला गेलाय. गौतम गंभीर कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवला गेला होता बॅक पॉइंटला. तत्पूर्वी दीपेन तामोरेच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक क्वालिटी फलंदाजाची ओळख असते की एक चांगल्या गोलंदाजाला कशा पद्धतीने खेळावं हे मात्र पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. राकेश प्रभू आपल्या गोलंदाजी मार्कवर दीपेन तामोरे, एका साईडला गौतम आकरे सारख्या खेळाडू आपण पाहतोय. दांडी संघातून 2 खेळाडू. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू मात्र सेलिम मिड ऑफ क्षेत्रामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 3. 2 चेंडूचा एकत्रित खेळ झालाय. 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात. राकेश प्रभू अनेक मैदाने ज्याने गाजवलेत. लेदर आणि टेनिस क्रिकेटचा भरपूर अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गौतम आकरे याच्या केला पूर्ण विराम. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. एक बिग विकेट. बॅक टू द डगआउट. यंग अचवर दांडी संघाला एक मोठा हादरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही क्वालिटी गोलंदाजाची ओळख आहे मिस्टर राकेश प्रभू. मॅग्निफिसंट बॉलिंग. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 3 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. डकवर फलंदाज बाद होतोय गौतम आकरे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना कुणाल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. हिरवगार अशा मैदानात आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कट केला जातोय चेंडूला. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आहे कारण कुणाला माहिती आहे राकेश प्रभूसारखा एक घातक गोलंदाज आहे. त्याला मान सन्मान देणं आपलं आद्य कर्तव्य असेल. इथे रिस्क घेत नाहीयेत. कधी कधी फलंदाज रिस्क घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते मात्र महागडे ठरतात हे आपण सातत्याने पाहिलंय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 5. सहारा 11 संघाचे किरण प्लीज आपण यायचं आहे. संदीप परदेशी यांच्याशी संपर्क साधा. भेट घ्या. आपल्याला हलक्याशा हाताने मात्र चेंडूला जंटल पुश केलं गेलं. धावसंख्या 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू. अप्रतिम गुड डिलिव्हरी. अचानक बाउन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना राकेश प्रभूने मात्र सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. पहिल्या षटकांमध्ये 6 धावा अवघ्या या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद गौतम आकरे, चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6व्या चेंडूवर मात्र या ठिकाणी डॉटच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. विशाल तामोरे अंगी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. अनेक मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज ज्याच्या नावावर आपण पाहू शकतायत. अशा प्रकारचा हरहुन्नरी खेळाडू, ब्रँड ऑफ दांडी.
पहिला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल, मात्र पाहायचं आहे एकदा वर्जित केली जाते. पंच बाईच्या स्वरूपात या ठिकाणी इशारा करतायत, धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पूर्णपणे धावा मात्र जखडवून ठेवल्या गेल्यात. मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाही आहेत. विशाल तामोरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटा चेंडू सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव काही रोखूच शकणार नाही आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 8 धावा. प्रथम फलंदाजी करताना चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो चेंडूला. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. यत्नेश पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. यावेळेला मात्र आपण पाहतोय दिपेन तामोरेच्या बॅटमधून 1 धावा अर्जित केली जाते. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 या धावसंख्येवर. निलेश फायटर संघाचा कर्णधार आणि साई एकता बिरवाडी संघाचा कर्णधार. चला टॉस करण्यासाठी या. विनोदजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. ज्यांनी आज लाईव्हच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले आजच्या दिवसामध्ये. कुणालच्या खेळीला पूर्णविराम लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 10 या धावसंख्येवर. कोणतीही चुकी करत नाही. या राकेश प्रभू त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा बॅकफुटला जातोय. यंग अचिव्हर दांडी संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. टिच्चून मारे केले जात आहेत पूर्णपणे. धावांची गती फलकावर 10 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. संदेश धारणे यावेळेला आपण पाहू शकतायत बॅटिंगसाठी येत असताना फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडकडे पोलीस दलात जे कार्यरत आहेत. यावेळेला दिपेनचा हा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग आहे. पाहायचं आहे भागेश मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाही आहेत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर. 12 रन्स 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांमध्ये 12 धावा 6च्या सरासरीने प्रथम फलंदाजी करताना यंग अचिव्हर दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 हात करत असताना आपण पाहतोय मित्र परिवार दांडी. 2 संघांमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. साई एकता बिरवाडी विनोदजी पाटील साहेब मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेन विनोदजी पाटील साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आज बिरवाडी संघाला कॉपरेट करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. एका साईडला आपण पाहू शकता निकुंज तर एका साईडला जाडू यांना आपण पाहू शकतायत. 2 कर्णधार. वेलकम विनोदजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी टॉस केला जातोय विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते. केपीएलचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. कुणबी प्रीमियर लीगचे टॉस जिंकलेला आहे. निर्णय कळवा आमच्यापर्यंत लगेच. वेलकम विनोदजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहू शकता विशाल तामोरे ॲक्युरेट फेकी करतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल संदेश धारणे या फलंदाजाला. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 13 रन्स 13 धावा. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. तसेच घर बसल्या जे यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहत आहे स्मार्टफोनवर
यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. 13 धावा 2 गडी बाद 2.1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज कैलास. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. दिपेन तामोरीच्या बॅटमधून आपण पाहतोय एक जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण भागेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. गुड फिल्डिंग. चेंडूला स्टॉप केला जातोय. आपल्या संघासाठी मात्र यावेळेला जीवाची आकांता या ठिकाणी झुकताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचता येते. एकंदरीत 15 रन्स 15 धावा. कैलासचा हा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. त्यातपूर्वी दिपेन तामोरेला मात्र यावेळेला तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. गुड फिल्डिंग. तेवढंच चांगलं अचूक कलेक्शन राकेश प्रभूच्या माध्यमातून पोलार्ड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 16 रन्स 16 धावा. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. निलेश फायटर वर्सेस आपल्याला पाहायला मिळेल साई एकता बिरवाडी. NPR निहाल शेख यांच्या माध्यमातून स्टार्ट शूज. धावसंख्या 16 धावा. 16 धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. षटक क्रमांक आहे ते तिसरं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 16 लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. नवीन फलंदाज विवेक दवणे. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक दांडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं आहे. याचं कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी फलंदाजी करेल. अनिर्णित चेंडू डेड बॉल पंच घोषित करतायत. उजेर चुनेवाला एका साईडला आपण पाहू शकतायत. आमिर कारई हे 2 पंचांच्या भूमिकेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर राकेश प्रभूला बेट करून चेंडू निघून जातोय. पायाचं आहे सुंदर क्षेत्ररक्षण. तेवढ्याच जोमाने मात्र फिल्डिंग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 17 रन्स. पूर्णपणे धावा मात्र रोखून ठेवल्या गेल्यात. प्रत्येक फलंदाजाला मात्र या ठिकाणी मुभा दिली जात नाही आहे मोठे फटके मारण्याची. यावरून क्वालिटी दर्जाची गोलंदाजी होते. प्रत्येक गोलंदाजीने मात्र कॉन्ट्रीब्युशन केलं. जसं फलंदाजीमध्ये भागीदारी रचावी लागते तसंच गोलंदाजीमध्ये भागीदारी रचली तर चांगल्या प्रकारचं प्रदर्शन पाहायला मिळतं. यावेळेला एक मोठा फटका संदेश धारणेच्या बॅटमधून टक्कन आवाज आला. गोड आवाजात गोड षटकार. SPP सिक्सर. 6 धावा. मॅग्निफिसंट टायमिंग. या 6 धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23. या धावसंख्येवर 23 रन्स. तेवीस धावा 3 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या चेंडूवर निर्भर असेल किती धावांचं लक्ष यंग अचिवर दांडी हा संघ प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवेल. यावेळेला सरळ बॅटने संदेशच्या बॅटमधून मात्र चिप शॉट आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. एंड ऑफ द इनिंग. फर्स्ट इनिंग यावेळेला मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 23 धावा 24 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. पाण्याची व्यवस्था पंचांसाठी करावायची आहे. 24 रन्स टू विन असतील. 24 धावांचं लक्ष. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
अजून एक स्पर्धा मात्र यावेळेला आपण पाहणार आहोत. पवनपुत्र क्रिकेट क्लब पालघर आयोजित स्पर्धा आपण पाहतो. सर्व क्रिकेट रसिक व खेळाडूंना कळविण्यात आनंद होत आहे की जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल 23, 24 आणि 25 येत्या या 3 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत. शुक्रवारी 23/7/2021 लो पॅनल असेल, 40+ संघसुद्धा असतील. शनिवारी 24 तारखेला अंडर-23चे खेळविण्यात येतील आणि रविवारी 25/7/2021 एक गाव एक संघ एक वार्ड आणि एक ग्रामपंचायत प्रमाणे खेळविण्यात येतील याची दखल घ्यायची आहे. आणि ह्याच ग्राउंडवर ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 21,000 रुपये असेल, द्वितीय पारितोषिक 11,000 रुपये असेल, तृतीय पारितोषिक 7,000 रुपये असेल. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि प्रवेश फी असेल 2,000 रुपये. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण मयूर पंडित, अनुराग आर्य आणि धीरज लाल्या यांच्याशी संपर्क साधा. थँक्यू मयूर. सामन्याला सुरुवात विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. 26 धावांचं लक्ष असेल, 24 धावांचं लक्ष आहे. 24 रन्स टू विन असतील. राकेश प्रभू अँड विशाल तामोरे अंगी या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. विवेक दवणे दांडी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. दोन्ही संघ दांडी गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. परंतु पाहायचा कोणता संघ हवी होतोय, मित्रपरिवार दांडी की यंग अचिव्हर दांडी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. तर विजयासाठी 24 धावांचं लक्ष. चला दांडी संघ थोडीशी घाई करा, जरा वेळ दौडू नका, कारण घड्याळ जवळजवळ 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्याला लवकरात लवकर सामने मात्र या ठिकाणी शेड्यूल पूर्ण करायचं आहे. पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मात्र व्यवस्थित पिक करता आला नाही. राकेश प्रभू थोडंसं बॅट थोडीशी हवेत फिरली गेली होती, मिडल ऑफ द बॅटला कनेक्ट झाला नाही. यावेळेला आपण पाहू शकतायत पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. आमने सामने आज विशाल तामोरे अंगी एका साईडला, विवेक दवणे या खेळाडूला सुद्धा गोलंदाजाला माहिती आहे, डावपेच माहिती आहेत की कोणते प्लस पॉईंट आणि वीक पॉईंट आहेत ते विशाल तामोरे अंगी या फलंदाजाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज विवेक दवणे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एका साईडला दांडी संघाचा जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली या खेळाडूंनी. संदेश धारणे याच्यामध्ये हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. 24 धावा फायटिंग टोटल असेल का पाहायचं आहे, कारण अशा प्रकारचे चेंडू जर डॉट आले तर प्रेशराईज होताना फलंदाज पाहायला मिळतील. परंतु राकेश प्रभू सारखा एक फलंदाज मातब्बर खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. फ्लिक केला जातोय, मिस टायमिंग जरूर झाला होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक वळतोय. फील्ड करेपर्यंत एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना ड्राईव्ह केला जातोय चेंडूला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फेकी करतोय, तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाहीये. दुसऱ्या धावेसाठी वळाले. धाना करता करता 2 धावा निश्चित स्वरूपात कुणालच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला सुटतोय आणि तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. मित्र परिवार दांडी हा संघ 4 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूंमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 24 धावांचा पाठलाग करताना 8च्या
आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. निलेश फायटर वर्सेस साई एकता बिरवाडी या दोन संघांमध्ये साई एकता बिरवाडी संघ सज्ज झालेत. मी निलेश फायटर संघाला विनंती करेन निर्णय कळवा. मला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांकडे दाद. यस ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना आपण पाहतो. लेग बिफोर विकेट पायचीत पकडलं गेलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट निराश हताश मनाने राकेश प्रभू पोलार्ड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. बॅक टू द पॅव्हिलियन. पाच चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत 4 या धावसंख्येवर एक गडी बाद. 24 धावांचा पाठलाग करताना यज्ञेशला प्रमोट केलंय. ते बॅटिंग ॲट नंबर 3 वर. अप्रतिम खोलवर चेंडू होता. विवेक धवनेचा यावेळेला मान सन्मान दिला जातोय. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिलं षटक मात्र जाईल विवेक धवनेच्या नावावर. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. आपल्या बोटांतील जादू सहजता सुंदरता दाखवली. वेलकम मिस्टर विश्वास पाटील. आपलं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5. विजयासाठी लक्षात असू द्या 12 चेंडू आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 9.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 12 चेंडू 19 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज तन्विश वजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. दोस्ती ग्रुप आयोजित संसाई चषक 2021चा हा शानदार सोहळा रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा आयोजन नियोजन संदीपजी परदेसी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मात्र जी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. केवलजी पाटील, जलीश शेख, बणेजी गरज, संदीपजी राऊत हाडू हे सर्व या सर्वांचा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम तन्विश वजेची मात्र यावेळेला आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. फॉलो थ्रू चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. नॅचरल जो अँगल आहे तो मात्र या ठिकाणी क्रिएट करत असताना आपण पाहतोय मिस्टर तन्विश वजे. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातोय स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. संदेश त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर 24 धावांचं माफक आव्हान म्हणता येणार नाही आहे. कारण एक छोटीशी धावसंख्या मात्र कधी कधी मोठी वाटू लागते क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर. आणि तेच मात्र टिचून मारा करण्याने मात्र यावेळेला प्रेशराईज झाले ते फलंदाज. राकेश प्रभूसारखा फलंदाज बाद झाल्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते विशाल तामरे अंगे या फलंदाजाला. कारण मिडल ऑफ द बॅटला अजूनपर्यंत चेंडू कनेक्ट होताना पाहायला मिळत नाही आहेत. संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र
पुलच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी स्वागतासाठी 4 धावा येत आहेत. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 11 धावा. एक निर्णायक चौकार येतोय. मोक्याच्या क्षणाला मात्र यावेळेला निर्णायक चौकार, थोडीशी मात्र फंबलिंग झाली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला सरळ चेंडू निघून जातो. यष्ट्यांच्या वरून कदाचित गेलाय की नाही तर नाही, यावेळेला उजैर चुनेवाला या ठिकाणी दर्शवत असताना मात्र आपण पाहू शकताय धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 12. 8 चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. आठ चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना तन्विश वजे. लेदर क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी. अचानक बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. ही ताकद आहे तन्वीची. अंडर 16 पासून ज्याचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. खूप लेदर क्रिकेटचा अनुभव आणि त्याचा अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलताना या ठिकाणी आपण पाहू शकतायत. ज्यावेळेला शॉर्ट रनअप असतो ना त्यावेळेला खांद्याच्या जोरावर मात्र एफर्ट खूप चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात क्वचित आणि कदाचित गोलंदाजांचे आपण पाहिलेले आहेत. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू मात्र निघून जाईल. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं कारण शफल झाले असल्या कारणानं मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12 धावा. आता मात्र चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावा. व्हॉट अ मॅच. सहा चेंडू आणि विजयासाठी 12 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. विशाल तामोरे एका साईडला अजून बॅट तळपलेलं नाहीये. विशाल तामोरेची बराच वेळ टाइम स्पेंड केला आहे खेळपट्टीवर परंतु बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. पुन्हा एकदा मात्र यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्त्वपूर्ण आणि त्या ठिकाणी झेल सुटतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटले गेलेत आणि यत्नेश पाहता पाहता 3 धावा पूर्ण करतायत. या तिहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला पाहायला मिळतं तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू आणि 9 धावा. संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण मित्रांनो आयुष्यात तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची क्षमता त्यांच्यामध्येच असते जे संकटाच्या काळात खेळण्याचा प्रयत्न करतात. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर सुंदररित्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला रोखलं गेलं आणि तेवढ्याच जोमाने मात्र या ठिकाणी यष्ट्यांना चेंडू जरूर स्पर्श केला गेला. फलंदाज धावचीच्या स्वरूपात यत्नेश बॅक टू द पॅव्हिलियन.
चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. पुन्हा एकदा गौतम अकरे एक अष्टपैलू खेळाडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पुन्हा एकदा मात्र चेंडू निघून जातोय. संदेश धारणेच्या हातामध्ये गॅदर केला जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 3 चेंडू आणि 9 धावा, एक 24 धावांचं माफक लक्ष समोर असताना मित्र परिवार दांडी संघ अजूनपर्यंत यावेळेला बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत हा लढा देण्यासाठी विशाल तामोरे मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतो सुंदर कनेक्ट केला जातो. एक लॉंग सिक्सर आपल्याला पाहायला मिळतो. 103 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग. विशाल तामोरे ब्रँडचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ टायमिंग. सुंदर पिक केलं, शफल झाला, हुकचा फटका कन्वर्ट केला गेला आणि सरळ चेंडूला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलं गेलं. 6 धावा येत आहेत आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 21 रन्स. 2 चेंडू आणि 3 धावेची गरज. 2 चेंडू आणि 3 धावा. सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. संदेश दाणे काहीतरी कान मंत्र देत असताना आपण पाहू शकतायत. विशाल तामोरे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा पल्लवित आहेत ड्रेसिंग रूम मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गौतम अकरे आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी एक धाव येईल की नाही. मात्र यावेळेला फलंदाज बाद गौतम अकरेने मात्र यावेळेला आपण पाहतो विशाल तामोरे या फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं गेलं होतं आणि तेवढंच एफर्ट घेतलं. कारण जेव्हा तुम्ही फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजी करता त्यावेळेला आपण पाहतो थोडीशी एनर्जी खूप डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढ्या जोशाने तुम्हाला चेंडू उचलावा लागतो आणि चेंडू मात्र यष्ट्यांवर फेकावा लागतो. यालाच म्हणतात खूप चांगली जिद्द आणि ती जिद्द मात्र यावेळेला गौतम अकरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हेअर बाय गौतम अकरे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 21 रन्स. आता मात्र चेंडू आहेत 1 आणि 1 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 3 धावांची गरज असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू 3 धावा हे सामन्याचं समीकरण. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साईडला जर आपण पाहिलं तर गौतम अकरे षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला आपण पाहतोय 1 धावेने मात्र या ठिकाणी पराभूतच्या छायेत जावं लागेल. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आणि 24 धावा या ठिकाणी मात्र होऊ शकला नाहीत मित्र परिवार दांडी या संघाला. आणि हा संघ मात्र या ठिकाणी या संघाचा प्रवास समाप्तीवर झालाय. अप्रतिम चैतन्याचं वातावरण, आनंदाचं वातावरण मात्र यंग अचीवर दांडी या संघाच्या माध्यमातून